पेज नंबर सगळ्यांनी 26 वर या. सायन्सचा धडा चाललेला आपला तिसरा, मेथड्स ऑफ सेपरेशन. हां, तर 26 पेज नंबरवर या सगळ्यांनी. आता बाळांनो, तिथं काय दिले, महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला आयुष्यभरासाठी ह्याचा अर्थ समजणं महत्त्वाचं आहे. त्याला म्हणायचं इव्हॅपरेशन. म्हणा, इव्हॅपरेशन म्हणजे बाष्पीभवन. म्हणा, आता इथं बघा, मी माहिती वाचते, तुम्ही लक्ष द्या बाळांनो. द प्रोसेस ऑफ अ लिक्विड टर्निंग इनटू अ गॅशियस स्टेट ड्यू टू हीट इज कॉल्ड इव्हॅपरेशन. ही व्याख्या तुम्हाला परीक्षेला 100% विचारली जाते. इव्हॅपरेशन, व्हॉट इज द इव्हॅपरेशन? कशाला म्हणायचं बाष्पीभवन? जेव्हा द्रव पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर वाफेत होतं, त्याला म्हणायचं इव्हॅपरेशन. मग कशाचं होतं रे? कधी कधी होतं हे इव्हॅपरेशन? उदाहरण सांगा तुम्ही एक. समजा पातेल्यात पाणी ठेवलं आणि त्याला गॅसवर उष्णता द्यायला सुरुवात केली. खळखळ खळखळ उकळल्यावर काय होतं? त्या पाण्यातून हळूहळू आपल्याला वायू जाताना दिसतो बघा, वाफ दिसते, वाफ. तर त्या पाण्याचं बाष्पीभवन झालं असं म्हणायचं. काय झालं? त्यालाच इव्हॅपरेशन म्हणायचं. दिस मेथड इज युज्ड वर्ल्ड वाईड टू ऑब्टेन द साल्ट. आणि ही पद्धत कशासाठी वापरतात? साल्ट मिळवण्यासाठी. समुद्राच्या पाण्याची वाफ तयार झाल्यानंतर खाली जो गाळ राहतो ना, त्याला मीठ तयार करणं म्हणतात. मग हे मीठ जे आहे ते इव्हॅपरेशन या पद्धतीतून आपल्याला मिळतं. नो एक्स्ट्रा फ्युएल नीड्स टू बर्न. सोलार एनर्जी. सोलार एनर्जी म्हणजे काय? सूर्याची उष्णता, त्याला सौर ऊर्जा म्हणतात. काय म्हणतात? सोलार एनर्जी इज युज्ड फॉर दिस पर्पज. समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करण्याची जी पद्धत आहे ना, ती कशापासून मिळवतात? समुद्राच्या पाण्यातून मीठ कुठल्या पद्धतीतून तयार करतात? प्राजक्ता, मी आत्ता काय सांगितलं? इव्हॅपरेशन, बाष्पीभवन या पद्धतीचा वापर करून आपल्याला समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळतं. आता काही माणसं बघा, समुद्राच्या कडेला थांबून असे मीठ गोळा करायला लागलेत बघा, फावड्यानं. पांढरं 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 झालेलं दिसतंय का? मग कशापासून मिळतं मीठ? खाता जे तुम्ही जेवणात रोज मीठ, ते कशापासून मिळतं? समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यानंतर खाली जो पांढरा पांढरा पदार्थ तयार राहतो त्यालाच आपण मीठ म्हणतो. पुढं बघा, सी वॉटर इज कलेक्टेड इन साल्ट पॅन्स अलॉंग द कोस्ट. With the help of sunlight, the water evaporates and salt remains behind. मी आता मराठी जे सांगितलं तेच इंग्लिशमध्ये येतं. This raw salt also contains stones, dirt and other impurities. Pure salt is obtained by using various other methods of separation. आणि जो खाली पांढरा जो कण राहतात शिल्लक, त्याच्यापासून स्वच्छ मीठ मिळवण्याच्या विविध पद्धती वापर करून, म्हणजे नाही का, हँड पिकिंग आता शिकलो ना आपण पद्धती, चाळणे, गाळणे, त्या सगळ्या पद्धतींचा वापर करून अशा प्रकारचं शुद्ध मीठ आपल्याला मिळतं. देर आर मेनी साल्ट पॅन्स इन. कुठं कुठं आहेत मग मीठ तयार करण्याचे जागा? कुठं कुठं आहेत? महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू अँड राजस्थान. विच प्रोव्हाइड्स विथ साल्ट. कळालं का? ही झाली एक पद्धत इव्हॅपरेशन. आता पुढची पद्धत कुठली माहिती का तुम्हाला? मॅग्नेटिक सेपरेशन. म्हणा, मॅग्नेट म्हणजे काय? चुंबक. चुंबक बघितलं सगळ्यांनी? लोखंडाच्या वस्तू ओढून घेता आपल्याकडं चुंबक. तर मग ही पद्धत काय आहे? मेटल्स लाईक आयर्न, कोबाल्ट अँड निकेल आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. These are called magnetic substances. By using a magnet, we can separate magnetic substances from non-magnetic. अचुंबकीय पदार्थ आणि चुंबकीय पदार्थ वेगवेगळे करण्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक सबस्टन्सेस ही पद्धत आपण वापरतो. तर पुढे बघा, आयरन, कोबाल्ट अँड निकेल are used in the manufacturing of many items. In the waste collected from large towns and cities, these magnetic materials are separated with the help of magnet. तर जे पण काही मॅग्नेटिक मटेरियल आहे ते वेगळं कशाच्याद्वारे केलं जातं? चुंबकीय पदार्थ वेगळे करण्यासाठी
कुणाच्या मदतीने हे वेगळे केले जातात चुंबकीय पदार्थ? मॅग्नेटच्या. मॅग्नेट म्हणजे चुंबक. मॅग्नेटिक मटेरियल, मॅग्नेटिक पदार्थ हे चुंबकाच्या साहाय्यानं वेगळे केले जातात. त्या पद्धतीला म्हणायचं मॅग्नेटिक सेपरेशन. म्हणा मॅग्नेटिक सेपरेशन. कळालं का? आता इथं एक छोट्या एका शास्त्रज्ञांचे, छोट्या म्हणजे ते खूप मोठे आहेत, तर एक छोट्याशा पॅराग्राफमध्ये आपल्याला एका शास्त्रज्ञाची, संशोधकाची माहिती दिलेली आहे. तर कोण आहेत ते संशोधक बघा जरा. पद्मश्री डॉक्टर उद्धव भराली. म्हणा यांची माहिती. इज अ वर्ल्ड वाईड रिनॉड इंडियन इन्व्हेंटर. इन्व्हेंटर म्हणजे काय? संशोधक. त्यांनी कशाचा शोध लावलाय ते बघा पुढं. ही हॅज रिसिव्ड न्यूमरस नॅशनल अँड इंटरनॅशनल ऑनर्स अँड अवॉर्ड. त्यांना असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळालेले आहेत. इन 1988 while his family was facing a financial crisis due to loan, he decided to start a small factory to make plastic bag for a tea gardeners in Assam. काय झालं होतं, त्यांच्या घरावर कर्जाचा मोठा डोंगर कोसळला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ठरवलं की आपण आता काय करूया, आसाममधले जे चहा पिकवणारे शेतकरी आहेत ना त्यांच्यासाठी प्लॅस्टिकच्या बॅगा बनवण्याची कंपनी आपण म्हणजे कारखाना काय करूया छोटासा सुरू करूया. मग ती चहा जो बनवला जातो तो पॅकिंग कशात केला जातो? प्लॅस्टिकच्या पिशवीत. मग त्याला प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवायच्या असं त्यांनी ठरवलं. पुढं बघा. ॲट दॅट टाइम इन्स्टेड ऑफ परचेसिंग अ फॉरेन मशीन्स वर्थ 5.5 lakh rupees, he developed a new machine himself for just 60,000 rupees. म्हणजे ज्या वेळेला 5.5 ते 5.5 लाख रुपयांच्या मशिनरी म्हणजे गरज होती, एवढी मोठी मशीनची गरज असताना त्यांनी त्यावेळेला फक्त 60,000 रुपयामध्ये ही मशीन त्यांनी बनवली. किती रुपयामध्ये? त्याला किती रुपये लागणार होते? 5.5 लाख रुपये. पण त्यांनी बनवली किती रुपयात? कसली मशीन बनवली? प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या पिशव्या तयार करण्याची मशीन. सिन्स देन अंटिल द इयर 2015 डॉक्टर भराली हॅज क्रिएटेड मोर दॅन 160 युजफुल मशीन्स अँड टूल्स फॉर ॲग्रिकल्चर. आणि तेव्हापासूनच त्यांनी 160 पेक्षा जास्त मशीनी बनवल्या की ज्या शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर शेतकी इंडस्ट्रीमध्ये शेतीसाठी आवश्यक असणारी जी इंडस्ट्री आहे तिथं अवजारे बनवते, मोठमोठ्या मशीनी बनवते, तिथं त्यांनी 160 मशीन बनवून दिल्या. कोणासाठी? शेतीसाठी. अँड पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज नोटेबल inventions include machines that peel fruit and separate seeds and tools that extract pomegranate seeds which are particularly important for large factories. आणि त्यांनी अजून एक संशोधन केलं. माहिती आहे का कुठलं केलं? प्रोमिग्रेनेट. प्रोमिग्रेनेट म्हणजे काय? डाळिंब. तुमचं इंग्रजी थोडं जरा शब्द पाठांतर पाहिजे. डाळिंबाच्या साली वेगळं करणं आणि डाळिंबाचे दाणे लाल लाल, त्याला तुम्ही काय म्हणता? डाळिंबाचे दाणेच म्हणता ना. दाणे वेगळे करायचे आणि त्याचं कवरवरचं जे साल आहे ते वेगळं करायचं मशीनसुद्धा त्यांनी त्या काळामध्ये बनवलं. अलॉंग विथ मेनी अदर अवॉर्ड डॉक्टर भराली रिसिव्ड अन इंटरनॅशनल अवॉर्ड फ्रॉम द वर्ल्ड फेमस ऑर्गनायझेशन नासा इन द टेक्नॉलॉजी ऑफ द फ्युचर कॉम्पिटिशन. तर आपण नासाविषयी माहिती बघितली होती बघा इयत्ता 5वीमध्ये. नासा ही फार मोठी काय आहे? संस्था आहे की जी अंतराळ संशोधन करते, आकाशातलं संशोधन करते. त्या नासानं सुद्धा त्यांना एक अवॉर्ड दिला. काय दिला? अवॉर्ड दिला, इंटरनॅशनल अवॉर्ड दिला. एवढं मोठं त्यांनी काम केले. डॉक्टर भराली हॅज ऑल्सो स्टार्टेड अ स्पेशल सेंटर फॉर द रिसर्च अँड क्रिएशन ऑफ व्हेरियस मशीन्स. आणि त्यांनी स्वतः काय केलेलं आहे? एक स्पेशल सेंटर सुरू केले. स्वतः एक केंद्र सुरू केले. कुठलं? कशासाठी केंद्र सुरू केलं आहे? तर संशोधन आणि निर्मिती, वेगवेगळ्या मशीनमध्ये संशोधन करायचं आणि वेगवेगळ्या मशीन निर्माण करायच्या, ह्याचं मोठं सेंटर त्यांनी काय केलेलं आहे? भराली यांनी सुरू केलेलं आहे.
मग ते कुठले होते भराली? उद्धव भराली आसामचे. कुठले? आसामचे होते. पद्मश्री अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आणि ते कोण आहेत? तर ते एक मोठे इंडियन इन्व्हेंटर आहेत, भारतीय संशोधक आहेत. काय आहेत? तर आता बघा या धड्यातून आपण काय काय शिकलो ते आपल्याला या लाल चौकोन जो आहे या लाल चौरसामध्ये व्हॉट वी हॅव लर्न्ड आपण काय शिकलो. काय काय शिकलो मग? कुणाला आठवते काय काय शिकलो? पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती. त्याच्यातली पहिली पद्धत हँड पिकिंग, दुसरी पद्धत सिविंग, तिसरी पद्धत फिल्टरेशन, नंतर सेडिमेंटेशन अँड डिकेंटेशन गाळणे आणि संथवणे, त्यानंतर चर्निंग त्याला ढवळणे, त्यानंतर एक शिकलो महत्त्वाची पद्धत इव्हॅपोरेशन. काय शिकलो? इव्हॅपोरेशन बाष्पीभवन. आणि त्याच्यानंतर शेवटची पद्धत कुठली? मॅग्नेटिक सेपरेशन चुंबकीय विलगीकरण. चुंबकीय विलगीकरण. तर अशा पद्धतीने हा छानसा धडा आपण शिकलेलो आहोत बाळांनो. कुणाला काय अडचण आहे का? मॅडम मला हे समजलं नाही ते समजून सांगा. हे म्हणजे काय ते म्हणजे काय? चला तुम्हाला 1 मिनिट देते. शंका असेल तर पटकन विचारा. मॅडम आम्हाला हे समजून सांगा परत एकदा समजलं नाही. मिक्सचर म्हणजे काय? सॉलिड म्हणजे काय? लिक्विड म्हणजे काय? शब्द पाठांतर पाहिजेत बाळांनो. शब्द पाठ केले ना की तुम्हाला एकदम सोपं जाणार. इंग्रजी सायन्स सगळं सोपं जाणार. कुणाची काही शंका अडचण आहे का? उठून विचारा. समजावून सांगते मी परत एकदा. सगळ्यांना सगळं समजलंय? समजले का? शब्द लिहून देऊ द्या का आता? ठीक आहे ओके.